सो लेट्स चेक. आपला इन्स्टन्सेस रनिंग आहेत. एक नोड चालू आहे, जेनकिन सर्व्हर चालू आहे आणि सोनारक्यूब सर्व्हर चालू आहे. तर सोनारक्यूब सर्व्हर पण आपल्याकडे अवेलेबल आहे. हा इकडे ठीक आहे. याला इन्स्टॉलेशनची पूर्ण प्रोसेस आपण बघितलेली आहे. याच्या बेसिक कन्सेप्ट पूर्ण आपण बघितलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट त्यानंतर आपल्याकडे जेनकिन सर्व्हर पण आहे. जेनकिन्समध्ये लॉग इन करून घेतो. जेनकिन्समध्ये लॉग इन कसं करतो आपण, ॲडमिन आणि याचा जो पासवर्ड तुम्ही सेट केला असणार तो. जो पासवर्ड आपण सेट केला होता त्या पासवर्डने आपण लॉग इन करतोय. ओके. सो हिअर our Jenkins server is now we can access. सो पाईपलाईन कशी एक्झिक्यूट करायची हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. पाईपलाईन रिलेटेड पूर्ण कन्सेप्ट्स आपण ऑलरेडी चेक केले आहेत. लिहिणार कोणत्या लँग्वेजमध्ये, ते टेस्ट झाली तर आपण त्याला बिल्ड करतो. बिल्ड केल्यानंतर त्यामध्ये मल्टिपल स्टेजेस कशा पद्धतीने अप्लाय होतात, मल्टिपल स्टेजेस कशा एक्झिक्यूट होतात ते आपण बघितलं. हा जो ग्राफ येतो याच्यासाठी आपण मल्टिपल प्लगइन्स बघितले, राईट. पाईपलाईनचे आपण प्लगइन्स इथे ॲड केल्या. त्यानंतर इथे आपण काय केलं, स्टेज व्ह्यू, ग्राफ्स, हे 2-3 जे प्लगइन्स आहे आपण यूज केलेले आहेत ऑलरेडी ते. ठीक आहे. आपल्या पाईपलाईनमध्ये काय आहे तर आपल्या पाईपलाईनमध्ये आपण कॉन्फिगर करू शकतो मल्टिपल थिंग्स. सर्वात आधी आपण आपली पाईपलाईन जी लिहिलेली आहे ती पाईपलाईन इकडे आपल्या विजुअल स्टुडिओ कोडमध्ये अवेलेबल आहे. बरोबर. तर ही आपली छोटीशी पाईपलाईन इथे. पहिला सर्वात आधी काय केलं आहे आपण, पाईपलाईन ही डिक्लेरेटिव्ह फॉर्ममध्ये आहे. एजंट आहे आपला लेबल जो नोड 1 आपण दिलेला आहे. त्यानंतर स्टेजेसमध्ये पहिली स्टेज, फुल स्टेजमध्ये काय आहे तर स्टेप्स आहे. स्टेप्स आपल्याला करायचं काय तर आपण कोड आपला पुल करतोय कुठून, रिपॉझिटरीवरून. त्यानंतर इको करणार ps फुल सक्सेसफुल नाव. त्यानंतर सेकंड स्टेज आपण इथे करतोय. तर सेकंड स्टेजमध्ये आपण ऑलरेडी मेवन कसा काम करतो ते आपण बघितलेलं आहे. आता थर्ड स्टेजमध्ये आपल्याला इथे यूज करायचं आहे काय तर सोनारक्यूब. ओके. सो सोनारक्यूब कसं काम करतं ते पण आपण बघितलं. सोनारक्यूबचं बेसिक इन्फॉर्मेशन आपण ऑलरेडी घेतलेली आहे. कशा पद्धतीने तो इन्स्टॉल करायचा. त्यानंतर इंट्रोडक्शन, सोनार इकडे याला ऑफिशियल डॉक्युमेंटेशन वरून आपण घेऊ शकतो. डॉक्युमेंटेशन आपण यूज करणार आपला ऑफिशियल वाला. हे एवढा वेळ का लागतोय. येस, इन्स्टॉल सर्व्हर हे आपल्याला बघायचं होतं. आपण काय केलं होतं ॲक्च्युली तर याचा ओव्हरव्ह्यू घेतलेला आहे ऑलरेडी. ठीक आहे. सोनारक्यूब आपल्याला कशासाठी यूज करायचं आहे, टेस्टिंग पर्पजसाठी. देन त्यामध्ये आपल्याला कंपोनंट कोणते कोणते आवश्यक असतात ते. सोनारक्यूब सर्व्हर काम कसा करतो तर तो काम करतो या 3 पार्ट्समध्ये. सर्वात आधी स्कॅनर असणार. स्कॅनर काय करतो, जेनकिन्स साईडला असते, CI/CD साईडला डेटा कॅप्चर करायचं काम करेल, डेटा स्कॅन करायचं काम करेल. देन त्यानंतर तो पास करणार कुठे, सोनारक्यूब सर्व्हरकडे. ओके. तर सोनारक्यूब सर्व्हरचं काम काय असणार आहे, त्या डेटाला व्हॅलिडेट करणे. डेटा इथे चेक होईल वेब सर्व्हरमध्ये. ॲज अ फ्रंट एंड काम करतो वेब सर्व्हर आपण बघितलं आहे. देन त्यानंतर कम्प्युट इंजिनमध्ये कॉम्प्लेक्स नेटवर्किंग असतं, कॉम्प्लेक्स आपला कोड असतो. ठीक आहे.
देन त्यानंतर आपण काय करणार, देन त्यानंतर आपल्याकडे असते सर्च सर्व्हर. तर सर्च सर्व्हरचं काम असते की मल्टिपल थिंग्सला सर्च करून इलास्टिक सर्च सारखं काम करतो, राईट. इथे जे आपल्याकडे डेटाबेस आहे यामध्ये काय असतात तर मल्टिपल रूल्स असतात. आणि तेच इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे, आपण ऑलरेडी बघितलेलं. त्यानंतर डेटाबेस इन्स्टॉलेशन बाकी सगळ्या गोष्टी आपण ऑलरेडी केलेल्या. ओके. देन त्यानंतर आता आपल्याला करायचं काय तर आपण एक छोटासा टेस्टिंग करून बघू. जो आपण एक्सेस करतोय, काय आपण आपला जो कोड एक्सेस करतोय या कोडला पॅकेज कन्वर्ट झाल्यानंतर आता टेस्टिंग करायची. सो सोनारक्यूब सर्व्हरचा बेसिक इन्फॉर्मेशन घेऊ. हा आहे आपल्याकडे सोनारक्यूब सर्व्हर, ठीक आहे, दिसतोय इथे. तर हा डॅशबोर्ड आहे. इथे तुम्ही तुमचा डायरेक्टली कोड अजूर डेव्हलप वरून, गिटहब वरून, बिटबकेट वरनं, गिटलॅब वरनं और बिटबकेट सर्व्हर वरनं इम्पोर्ट करू शकता. ओके. म्हणजे जर गिटलॅबवर तुमचा प्रोजेक्ट आहे तर तुम्ही डायरेक्टली इथे सेटअप करायचं, काय गिटलॅबचं इंटिग्रेशन करणार. गिटहब असेल तर गिटहबचं इंटिग्रेशन करणार. तो तिथनं कॅप्चर करेल आणि त्याला प्रोसेस करेल. बट इन जनरल आपल्याला मॅन्युअली कशा पद्धतीने करायचं आहे ते बघू. क्रिएट लोकल प्रोजेक्टवर जायचं. इथे आपल्या प्रोजेक्टचं नाव द्या तुम्हाला, माय प्रोजेक्ट जे काही नाव द्यायचं आहे ते, ठीक आहे. प्रोजेक्ट की पण सेम राहणार. त्यानंतर येस ब्रांच कोणती असेल तुमची, मेन ब्रांच, ठीक आहे. नेक्स्ट करतोय. नेक्स्ट केल्यानंतर आणखी थोडी इन्फॉर्मेशन वाढती आपल्याला इथे. यूज द ग्लोबल सेटिंग और use the global setting, yes, okay, or define specific setting for this project. आपल्याला काहीच करायचं नाही, अशी स्पेसिफिक सेटिंग करायची नाहीये. ओके. सो सध्या आपण डिफॉल्ट मध्ये जाऊ. क्रिएट प्रोजेक्ट करणार. आता हा प्रोजेक्ट क्रिएट केल्यानंतर आपल्याला करायचं कसं आहे, याला परफॉर्म कसं करायचं आहे, याची टेस्टिंग कशी करायची. तर येस डायरेक्टली जेनकिंग बघा इथे प्लगइन्स दिलेले आहे ऑलरेडी इंटिग्रेशन करायला, ठीक आहे. बट येस आपण सर्वात आधी काय करतो, इथे लोकली जाणार. लोकली गेल्यानंतर इथे दिसतंय अनालायझिंग माय प्रोजेक्ट 30 डेज. एक टोकन जनरेट होतीये. म्हणजे जर आपण याला रिमोट वरून ऍक्सेस करतोय, लेट्स कन्सिडर करा जेनकिंग सोबत आपण याला इंटिग्रेट केलं. पण जेनकिंग्स जेव्हा याला ऍक्सेस करणार, या प्रोजेक्टला जेव्हा ऍक्सेस करणार, माय प्रोजेक्टला, त्या माय प्रोजेक्टला ऍक्सेस करण्यासाठी त्याला ऑथेंटिकेट व्हावं लागेल. तर ऑथेंटिकेशन टोकन आपण जनरेट करतोय. कळलं काय करतोय इथे आपण, राईट. सो एक्सपायरी डेट तुम्हाला जेवढे दिवस ठेवायचे आहे तेवढे दिवस ठेवू शकता. 30 days, 90 days, 1 year and no expiration. ओके. सो लेट्स जनरेट दिस नाव. आपल्याला आवश्यक आहे टोकन. इथे लक्ष द्यायचं, टोकन एकदा जनरेट होते, परत होणार नाही. सो यू शुड बी केअरफुल. कॉपी करून ठेवायची हिला कुठेतरी. सो एक काम करू, टोकनला आपल्याला इथेच ठेवायचं आहे तसं पण. सो इकडे मी कमेंटेड सेक्शन मध्ये ठेवतो, ठीक आहे. असं राहणार नाही, हे इथे राहील. ठीक आहे. बघू नेक्स्ट. मला स्टिकी नोटवर ठेवता येईल.
ओके. सो इथे पण मी कॉपी करून ठेवून देतो म्हणजे मिसप्लेस नाही होणार आपलं. Copy here. So this is now our token. Let's continue. कंटिन्यू केल्यानंतर आता तो म्हणतोय की बाबा तुम्ही ह्या प्रोजेक्टमध्ये कोणत्या टाईपचा कोड यूज करणार आहात आणि बिल्ड टूल कोणता यूज करणार आहात. बिल्ड टूल म्हणजेच याच्या आधी आपण जो पॅकेज क्रिएट करायला टूल यूज केला तोच बिल्ड टूल दिसते ते. रन अनालायसिस ऑन युअर प्रोजेक्ट. आता येस कोणता टूल आहे, मेवन यूज करणार आहोत आपण. तर मेवन एक्झिक्यूट करणार आणि मेवन हा आपला इथे काही कमांड्स एक्झिक्यूट करायला सांगणार. ठीक आहे. काय म्हणतोय हा, मेवनच्या या काही कमांड्स आहेत या तुम्हाला तुमच्या प्रोजेक्ट जिथे आहे तिथे एक्झिक्यूट करायचे. कळतंय. ठीक आहे. आता आपला प्रोजेक्ट कुठे आहे ऍक्च्युली, मॅन्युअली करून बघायचं का, टेस्ट कसं करायचं मॅन्युअली करून बघू आपण. तर सर्वात आधी आपण आपल्या सर्व्हरचा ऍक्सेस घेऊ. एखाद्या सर्व्हर कुठे आहेत आपले, इकडे एखाद्या सर्व्हरचा ऍक्सेस घेऊ. लेट्स कन्सिडर करा येस नोड 1 चा ऍक्सेस घेऊन टाकू आणि नोड 1 वर आपण मॅन्युअली करून बघू. मॅन्युअली कसं करतात ते, मॅन्युअली कसं करायचं तेच बघायचं आपल्याला शेवटी. फर्स्ट चेक इट नाव. आता इथे लक्ष द्याल या इमेजकडे. आपण हे रोनारकिप सर्व्हर क्रिएट केला, देन डेटाबेस सर्व्हर पण क्रिएट झालेला. पण हे क्रिएट केलं का, हे क्रिएट केलं का स्कॅनर नाही. तर येस जेनकिंग्स साइडला किंवा CI/CD साइडला जो स्कॅनर ॲज अ काम करतो तो म्हणजेच मेवन. आणि ह्या कमांड्स म्हणजेच तुमच्या स्कॅनर्स. एक्झिक्यूट द स्कॅनर फॉर ऑर मेवन. सी आलं लक्षात. तर मेवन कशा पद्धतीने काम करणार, तिथे मेवनच्या या कमांड्स ज्या आता मी तुम्हाला दाखवल्या कशा पद्धतीने काम करणार ॲज अ स्कॅनर. गॉट इट. आलं लक्षात. ओके. सो ज्या कमांड्स आहेत आपल्या त्या कमांड्स आपण इथून कॉपी करणार आणि तिकडे एक्झिक्यूट करणार. पण आपल्याला सर्वात आधी ऍक्सेस घ्यायचा आहे. सो हिअर SSH-i id_rsa कोणता होता आपला, उबंतू @ip एंटर. येस एंटर. इथे आपण काय करू, बेसिक ls सध्या काहीच नाही आहे इथे. ओके. सो करायचं काय आपल्याला, आपला जो प्रोजेक्ट आहे तो इकडे घ्यायचा आहे. प्रोजेक्ट डायरेक्टली क्लोन करू आपण. पाईपलाईनचा काही यूज करत नाहीये आपण, फक्त मॅन्युअली करून बघतो. पाईपलाईन मध्ये ऑलरेडी लिंक आहे ना आपल्या. कॉपी लिनक्स मशीन मध्ये काय करणार आपण आता, sudo git क्लोन करणार. का, कारण आपल्याला पाईपलाईन थ्रू जायचं नाही सध्या, आपल्याला फक्त मॅन्युअली करून बघायचं आहे. आणि साईट क्लोन करणार. क्लोन झाली आहे, इथे दिसत आहे student.ui है ना. आता आपल्याला करायचं काय, पॅकेज क्रिएट करायचं. तर cd student ls इथे नाही आहे. मग आपल्याला काय करायचं आहे, मेवन. इथे मेवन इन्स्टॉल नाही केलं असणार आपण, जेनकिंग्स मध्ये, जेनकिंगच्या सर्व्हरवर आहे ना. मेवन इथे नाही आहे, जेनकिंग्स वर आहे. लेट मी चेक. मेवन वर करू आपण, सॉरी जेनकिंग सर्व्हरवरच करूया, कारण तिथे अजून आता आपल्याला मेवनचं इन्स्टॉलेशन करावं लागेल. सो आपण मेवनचं इन्स्टॉलेशन जेनकिंग्सवर का बरं केलं होतं, कारण इथे जावा वगैरे व्यवस्थित अवेलेबल आहे. त्यामुळे मेवनचा सर्व्हर सेपरेट पण तुम्ही क्रिएट करू शकता. ठीक आहे.
सो इथे आपल्याकडे एस एच एस घ्यायचं आहे, एस एच एस आयफॉन आहे, आय डी अंडरस्कोर आर एस ए. इथे आपल्याकडे मेवन अवेलेबल असणार MVN. यस, CMVN अवेलेबल आहे. LS CD स्टुडंट ॲप आपल्याकडे इथे आपण एक्सेस घेतलेला आहे, ऑलरेडी गिट क्लोन केलेला आहे. तर यामध्ये टार्गेट नावाची फाईल ऑलरेडी अवेलेबल आहे. बट आपल्याला हे पाहिजे का नाही, आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला काय करायचं आहे, तर सर्वात आधी MVN क्लीन आता हा इश्यू कशाचा असणार आहे, परमिशन डिनाइड वगैरे म्हणताय का, सुडो लावून बघू. ओके, सो क्लीन झालेलं असणार. आता एलएस करून बघा, टार्गेट नावाची डायरेक्टरी इथे दिसणार नाही. ठीक आहे. सो नाव आता आपल्याला करायचं काय, या कमांड्स कडे लक्ष द्या. ओके, सो MVN क्लीन व्हेरीफाय दोन प्रोसेस चालत आहे तिथे, सोनार देन येस. इथे काय म्हणताय, सोनार प्रोजेक्ट की माय प्रोजेक्ट, हा जो इथे प्रोजेक्ट आहे इथे एक्झिक्युशन होणार, त्याचं नाव येस. आणि होस्ट काय URL, आपल्या सोनार क्यूबचा URL इथे दिलेला आहे, दिसतोय इथे, हा URL आणि हा URL सोनार क्यूबचाच आहे. ठीक आहे, करायचं कुठे ते, तर इथे इन शॉर्ट काय करायचं आहे, इथे दिलेलं काय आहे या कमांड्स मध्ये, तर पाथ दिलेला आहे कुणाचा, सोनार क्यूब सर्व्हरचा आणि सोनार क्यूब सर्व्हर मध्ये असलेल्या त्या प्रोजेक्टचा, त्या प्रोजेक्टला ऍक्सेस करणाऱ्या टोकनचा. राईट, दिसतंय, ही टोकन आहे जी आता जनरेट केली आपण. हा सर्व्हर आहे आपला सोनार क्यूब सर्व्हर आणि यामध्ये असलेला हा प्रोजेक्ट. आपण काय करणार, आपण इथे तर या नावाने प्रोजेक्ट घेतला, पण ऍक्च्युअल प्रोजेक्ट आपला स्टुडंट ॲप नावाने. सो याच कमांड आपण कॉपी करू शकतो, अख्ख्या कॉपी करणार आणि इकडे पेस्ट करणार. आलं लक्षात काय म्हणतोय मी. ओके, सो करून बघूया. सो एक काम करू, इथे आपण पेस्ट करू, बघू, एंटर. बिल्ड फेल्युअर, सुडो आपण कमांड यूज केलेलं नाही आहे. ओके, ठीक आहे. आपल्याला इथे कंट्रोल C, सुडो आधी लिहितो आणि देन कॉपी करतो, एंटर एंटर. सी चालू झालेलं आहे, आता होतंय की नाही होत ते चेक करू. नाही झालं,